भाजपच्या मेघा कृपेला मेगा झटका बसल्याचं समोर येतंय। निवडणूक काळात भाजपला 600 कोटींचं दान देणाऱ्या मेघा इंजिनिअरिंगला कंत्राट देण्यासाठी गोलमाल करणारं महायुती सरकार सुप्रीम कोर्टात तोंडावर आपटल्याचं आता बोललं जात आहे। 14,000 कोटींच्या ठाणे घोडबंदर ते भाईंदर बोगदा या प्रकल्पांच्या निविदा MMRDAनं रद्द केलेल्या आहेत। कोर्टाच्या इशाऱ्यानंतर उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताब्यातील MMRDAवर ही नामुष्की ओढवल्याचं सध्या बोललं जात आहे। सार्वजनिक हितापेक्षाही प्रचंड भ्रष्टाचार। या महाराष्ट्रातल्या भ्रष्टाचाराचा रेट किती आहे तर एका प्रोजेक्टमध्ये संबंधित सरकार किंवा संबंधित खात्याचे मंत्री हे 3,000 कोटी रुपये जास्त घेणार होते। हे जे मेगा इंजिनिअरिंग नावाचं प्रकरण आहे यांनी भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक निधी दिला आणि याच मेगा इंजिनिअरिंगनी एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला शेकडो कोटी रुपये दिले निवडणुकीच्या आधी। त्याची भरपाई म्हणून 14,000 कोटीचं टेंडर या टनेलचं हे त्यांना देण्याचं घाट रचला। पण लार्सन टुब्रो सारखी एक नामवंत कंपनी ती सुप्रीम कोर्टात गेली आणि सुप्रीम कोर्टाचे आभार मानले पाहिजे की त्याने महाराष्ट्र सरकारच्या भ्रष्टाचाराचा मुखवटा टराटरा फाडून देशासमोर आणलं की या राज्यामध्ये काय चाललं आहे। खरं म्हणजे संबंधित खात्याचे जे मंत्री आहेत एकनाथ शिंदे MMRDA सांभाळतात त्यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी मागायला पाहिजे होता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।